एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। यामध्ये एका पोलिसाच्या कृतीवर तुम्हालाही धक्का बसेल। पोलीस फुकट वस्तू घेतात किंवा कमी किमतीत घेतात अशा घटना अनेकदा समोर येतात। काही वेळा याचा व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी बातम्यांमध्ये याबद्दल माहिती येते। पोलिसांना फेरीवाल्यांकडून 50 रुपयांचा जांभूळ घेतलं, पण जेव्हा त्यानं पैसे मागितले तेव्हा पोलिसाला राग आला। तो इतका भडकला की त्यानं काठीनं मारून रस्त्यावरील सगळ्या जांभूळ विक्रेत्यांना हकलून दिलं। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हे पोलीस कारमधून त्यांच्या मागे काठीनं मारत जात आहेत, तर हे विक्रेते पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी पळत आहेत। पोलिसांनी पकडलं, आपल्या जांभळाचं नुकसान तर केलंच, पण पोटावर पाय येईल या विचारानं हे विक्रेते भर रस्त्यात जांभळाची गाडी घेऊन पळत आहेत। सोशल मीडियावर हा व्हिडिओ @arhantpvt नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय। यावर आता नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत म्हटलंय। एकानं म्हटलंय, शेवटी हिशोब कर्माचा होतो। दुसरा म्हणतो, गरिबाला दिलेला त्रास पुन्हा फिरून येतोच। तर आणखी एकानं, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर अशी प्रतिक्रिया केली आहे। जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर। आपण जे बोलतो, जे वागतो तेच आपल्यासोबत घडतं, हे आपण सगळ्यांनीच आतापर्यंत ऐकलंय। तुम्ही एखाद्याला त्रास दिला किंवा तुम्हालाही कोणीतरी त्रास दिलं, तर तुम्ही एखाद्यासोबत चुकीचं केलं तर उद्या एक दिवस तुमच्यासोबत हे चुकीचं घडूच शकणार आहे।